श्री गुरुभ्यो नमः. आता आपण मनशक्तीच्या विज्ञानानंदानी जीवनगीता या पुस्तकात लिहिलेला 1 ते 6 ह्या अध्यायांचा साररूप विचार वाचणार आहोत. या पाठाचं नाव आहे भूजल वैशिष्ट्ये पुण्यासाठी. साररूप विचार. 1 ते 6 अध्यायावर मुलांशी जे बोललो ते आत्तापर्यंत ऐकून दाखवलं आणि त्याच्यावर प्रश्नोत्तरे घेतली. हा आत्ताचा जो धडा आहे त्याचा उद्देशच असा आहे की चौवार्षिक अभ्यासवर्ग कार्यक्रमात जी मंडळी सामील झाली आहेत ती मोठी आहेत. त्यांना मी तरुण मंडळींच्यासाठी जे कार्यक्रम केले आहेत आणि जे कार्यक्रम गीतेच्या माध्यमातून पुढे ठेवले होते ते ऐकून दाखवतो आहे. त्याचं कारण काय? तर तरुण पिढीला आपलं राष्ट्र मोठं करायचं असेल तर राष्ट्रातलं तरुण रक्त समजून घेतलं पाहिजे. म्हणून पहिल्यांदा आपण तरुण पिढीच्या गरजा लक्षात घेण्यासाठी त्यांना आपण काय सांगितलं, काय सांगायला पाहिजे आहे हे गीतेच्या पहिल्या 6 अध्यायांच्या निमित्तानं सांगितलं. ते मी त्यांच्या शब्दात सांगितलं असल्यामुळे काही वेळा तुटक, काही वेळा केवळ त्यांच्या गरजेपुरतं असल्यामुळे एकत्रीकरण न साधलेलं असं थोडंसं झालं असेल. ती त्रुटी भरून काढण्यासाठी मोठ्यांच्यासाठी मी हा भाग घेतो आहे. 6 अध्याय जे पहिले आहेत गीतेचे त्याचे मी 2 भाग करतो आहे. पहिला अध्याय अर्जुनाची शंका आणि पुढले 5 अध्याय जणू काही कृष्णाची उत्पत्ती, कृष्णाची उत्तरे असं जर तुम्ही डिव्हिजन केलं तर तुमच्या लक्षात येईल अर्जुन हा पहिल्या अध्यायाचा नायक आणि पुढच्या 5ही अध्यायांचा कृष्णच नायक. उत्तर देण्यापुरता कृष्णच सगळ्याचा नायक आहे. पण त्यातल्या त्यात विचार केला तर 6 गोष्टी आपल्याला आढळतील. पहिल्यात अर्जुन प्रश्न विचारतो त्यामुळे गीता एकदम वर आली. त्यावेळी अर्जुन प्रश्न विचारतो आहे की दुसऱ्याला दुःख देऊन मला सुख होईल का? दुसऱ्या अध्यायात तो कृष्ण सांगतो सुखदुःखापेक्षा समता विचार श्रेष्ठ आहे. कृष्ण उत्तर देतो की तू कशाला सुखाची आणि दुःखाची काळजी करतो आहेस? तू मुळातच सुखाचा विचार समता विचाराकडे ने. हा दुसऱ्या अध्यायाचा सारांश आहे. तिसऱ्या अध्यायात अर्जुनानं जो प्रश्न विचारला तो गृहीत धरून उत्तर आहे अरे असं कोण करू शकेल असं विचारतोस का? जनकाचं उदाहरण घे. हा तिसऱ्या अध्यायाचा सारांश आहे. हे शक्य आहे का विचारशील तर ते जनकाला शक्य झालं. हे प्रॅक्टिकल प्रत्यक्षात आचरणात आणण्याजोगे आहे. मी कुठेतरी हवेत बोलतो आहे असं नाही. असं जर व्यवहारात वागायचं असेल तर माध्यम कोणाचं घ्यावं? तर माध्यम ज्ञानाचं आहे. ज्ञानाच्या माध्यमातून मी हे जनकासारखं वागणं समजून घेईन. हे 4थ्या अध्यायाचं सार आहे. ज्ञानापेक्षा श्रेष्ठ काही नाही. 5व्या अध्यायात त्याने ज्ञानाची व्याख्या केली आहे की ज्ञान म्हणजे काय? कोंबडी हे ज्ञानच आहे. ती खाणं हेही ज्ञानच आहे. वाघ ज्ञान आहे. साप ज्ञान आहे. सगळंच ज्ञान आहे. ज्ञान म्हणजे जेणे संशय फिटे. माझ्या आयुष्याचं कोडं मला उलगडायला ज्याची मदत होईल त्याचं नाव ज्ञान. चोरी करणं हे ज्ञानच आहे. पण गीतेला अभिप्रेत ज्ञान ते हे ज्ञान नव्हे. ज्ञान म्हणजे मुळात ही सृष्टी कशी झाली आहे, गती आणि प्रतिगती एकमेकांचे संबंध समजून घेणं म्हणजे ज्ञान. हा 5व्या अध्यायाचा सारांश आहे. आणि तिथेच म्हटलं आहे की
गती आणि प्रतिगतींनी भरलेलं जीवनव्यापी असं काय आहे? तर भू आणि जल हे जीवनव्यापी आहे. म्हणून 5व्या अध्यायात गती आणि प्रतिगतीचे घडणारे परिणाम भू आणि जल यांच्या संदर्भात जाणून घेणं म्हणजे ज्ञान. यामुळे आयुष्यातलं सुखदुःखाबद्दलचं जे संकट आहे ते सुटेल. 6व्या अध्यायात ह्या गोष्टीला पर्याय दिला आहे की तुला दुःखच नको असेल तर सुखही नाकार. गती आणि प्रतिगतीचं सुखदुःखाचं द्वंद्व तुला तोडायचं असेल तर ध्यान कर किंवा गतीच निर्माण करू नकोस. गती आणि प्रतिगती यांचा झगडा तुला आयुष्यभर सुखी आणि दुःखी करतो आहे. किती वेळा ठेचा खाणार? किती वेळा जखम करून घेणार? किती वेळा सुख नावाच्या दगडावर स्वतःचे पाय आपटून घेणार आहेस? असं त्याने विचारलं. गतीच निर्माण करू नकोस म्हणजे ध्यानावस्था. नेमकं बरोबर उत्तर त्यानं दिलं आहे. पहा, 2ऱ्या अध्यायापासनं किती छान उत्तर देत गेला आहे श्रीकृष्ण. प्रश्न काय की दुसऱ्याला दुःख देऊन जे सुख मिळेल ते मी घेऊ का? हा अर्जुनाचा उंच गेलेला प्रश्न आहे. त्याच्यावर कृष्णाची सुरेख उत्तर आहेत. आणि मग शेवटी गती प्रतिगतीचं हे ज्ञान आहे. त्याला पर्याय काय? गतिशून्य ध्यान. ध्यान म्हणजे गतिशून्य अवस्था. म्हणून तिथे गती प्रतिगती नको असा संदर्भ याला म्हणून 2ऱ्या अध्यायापासून 6व्या अध्यायापर्यंत सुरेख असा उत्तरांचा मेळ घातलेला आहे. लोकांना गीता समजायला जी एक तर्काची समजता लागते ती जर तुम्ही धारण केलीत तर तुम्हाला गीता चटकन समजेल. नुसतं जे हते कालाचे ठाई असं आपण म्हणत बसलो तर आपण पुराण मोठी करू, पुरणपोळ्या खाऊ, आणखी निरनिराळी पक्वान्न खाऊ. पण ज्ञान नावाचं जे एक परम पक्वान्न आहे ते कधी आमच्या पदरात पडणार नाही. एक साधू रानात राहत होता. साधू ह्याचा अर्थ स अधिक अधू ही माझी व्याख्या. अधू माणसाबरोबर, दुर्बल माणसाबरोबर जो चालतो तो साधू. असा जो साधू माणूस ज्ञान शांत एकांतात राहत होता. अगदी साधं खाणं, कसलंही खाणं बडेजावाचं नाही. एके दिवशी त्या बाजूनं एक राजा जात होता. तो साधूकडे आशीर्वाद मागायला आला. बोलता बोलता तो म्हणाला, आपल्या हातचा प्रसाद मिळाला तर बरे होईल. साधू म्हणाला, प्रसाद म्हणजे काय? जेवायला या, मी पक्वान्न करतो. याचा राजाला फार आनंद झाला. आपल्या राजवाड्यात जे पक्वान्न मिळतं त्याच्यापेक्षा सुंदर येथे मिळणार, कारण हा पुण्य माणूस आहे. द्रौपदीची थाळी हे त्याने पुराणात वाचलं होतं. तो म्हणाला, मी अवश्य प्रसाद ग्रहण करायला येईन. तो संध्याकाळी आला. पत्रावळीचं ताट, ज्यात उकडलेले कंद, उकडलेले बटाटे, रताळे, कोबी अशा 10-5 भाज्या. घ्या महाराज. साधू महाराज. राजा चुळबुळ असं साधू म्हणाला. राजा चुळबुळ करायला लागला.
त्यानं कधी जन्मात असं अन्न खाल्लं नव्हतं. त्याच्या नोकरांना सुद्धा याच्यापेक्षा चांगली पक्वान्न खाल्ली होती. इथे आपली काही मंडळी आहेत ज्यांना उपासाच्या दिवशीसुद्धा निरनिराळ्या चांगल्या पदार्थांची आठवण होते. उपवास ह्याचा अर्थ पोटाला विश्रांती हे लांबच राहिलं. तो राजा म्हणाला, साधू महाराज, आपण पक्वान्नांबद्दल काय म्हणाला होतात? साधू म्हणाला, हे पक्वान्नच आहे. मी रोज कच्चं खातो. आज आपण आलात म्हणून हे पकवलं आहे. पक्व अधिक अन्न. पक्व म्हणजे शिजवलेलं. मी रोज आहे तसं कच्चं खातो. कच्चा आहार फार चांगला असतो. थोडा पुरतो, उत्तम जातो, एकदम रक्तामध्ये जातो, चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देतो. मी रोज असंच खातो. मी रोज कुठे हे करत बसू? आज आपण आलात म्हणून हे पक्व अन्न केलं. आज मी तुम्हाला आपल्याकडे पक्व अन्न काय म्हणून विचारतो आहे, तर तुम्ही म्हणता खीर. खीर नुसती कशी? मग त्यामध्ये साखर असते, दूध आटवलेलं असतं. आम्ही तिकडे आमचा जीव आटवून सांगतो आहे की, अरे जरा संयमाने वागा. पण ऐकतो कोण? मग गुलाबजाम खिरीत बुडवून खायचे आज. या परिस्थितीमध्ये एकतर गती प्रतिगतीचे नियम समजून घ्या, त्याप्रमाणे वागा. नाहीतर पुढलं अगदी सोपं आहे. गतीच निर्माण करू नका. 5वा आणि 6वा अध्याय हातात हात घालून चालतात. इनफॅक्ट वास्तविक गीता ही एक उत्तम उत्तरांची मालिका आहे, उत्तम प्रश्नांची मालिका आहे. हे लिंक अप जर तुम्हाला कळलं तर सगळं उत्तम होईल. आता मी तरुण पिढीला जे सांगत होतो ते तुम्हाला सांगतो. मी 5व्या अध्यायात म्हटलं आहे की जलाचा संबंध पुण्याशी आणि पापाशी जेवढा येतो तेवढा दुसऱ्या कशाचाही येत नाही. ऋषीमुनींचं पहा, प्रोक्षण करतात ते नदीत जातात, अर्घ्य देतात, नदीतलं पाणी उचलायचं, ते सूर्याला दाखवायचं आणि पुन्हा नदीत सोडून द्यायचं. सबंध नदीच्या काठावर पाणी पिणारे लोक पवित्र झाले त्याच्यासाठी ते दिलेलं असतं. हे पाणी पिणारा माणूस शुद्ध हो, सगळं जग शुद्ध हो, जगाला उपयोग व्हावा या बुद्धीनं ते पाणी सोडलेलं असतं. उदक असतं ते. नळातूनही उदकच येतं. मी काशीला बऱ्याच वेळेला गेलो, पण मी देवाकडे मागितलं नाही, पूजा केली नाही, फक्त जाऊन येत असे. कारण तिथे सगळीकडे घाण. जाताना किळस येत असे. ती किळस मोडून जायचं. मला कुणीतरी विचारलं, नदीवर तुम्ही 4-5 दिवस गेलाच नाहीत? मी म्हटलं, मी नदीच्या पाण्याने स्नान करतो. कधी गेलात? आम्ही तर पाहिलं नाही कधी. प्रत्येक नळाला पाणी येतं ते गंगेचंच येतं. गंगास्नान निराळं काय असतं? काशीला एक मोठं पुण्य आहे पहा. संडासात सुद्धा गंगेचंच पाणी असतं. अंघोळीला तर असतंच. आपल्या हे लक्षातच येत नाही. कशाला उगीच तुम्ही पापपुण्याच्या गोष्टी बोलता? तिथे तुम्ही साहेबासारखे कागद वापरता का? आणि म्हणता का की गंगेचं पाणी कसं वापरायचं? अरे असं काही नाही. तुमचा संकल्प कशाबद्दल आहे असा प्रश्न आहे. तेच पाणी पुण्याचं आणि तेच पाणी पापाचं होऊ शकतं. पुण्य पाण्याला नाही, पाप पाण्याला नाही. तुमच्या हेतूला पुण्य पाप आहे. तुम्ही ज्या हेतूने पाणी घेता त्याप्रमाणे इम्पॅक्ट्स होतात. पुन्हा तुम्हाला गोष्ट सांगतो. एकंदर आपला देह ही सगळी सृष्टी 5 वस्तूंची बनलेली आहे. 1 भू, 2 जल, 3 वायू, 4 विद्युत म्हणजे तेज आणि 5 आकाश. आकाश सगळीकडे मोकळं आहे. आणि एक गंमत आहे पहा. मी जे तरुण पिढीला सांगतो ते तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही पाण्याच्या आसऱ्याने, पाण्याच्या एक्सचेंजने पाप करता, स्पर्शानं करता, म्हणजे भू झाला. भूमध्ये सुद्धा ज्या वेळेला तुम्ही स्पर्श करता त्यावेळेला भूच्या या माध्यमातून पाप करता. जलाचं ज्या वेळेला परावर्तन होतं तेव्हा जल माध्यमातून पाप
पाप होतं. आणि तुम्ही म्हणाल सगळ्यात तेजवान कोणतं? ही निरनिराळी आहेत का? ही माध्यमं निरनिराळी नाहीत. मित्र मित्र हो, हीच गंमत आहे. थोडं सूक्ष्म ज्ञान घ्या म्हणजे तुम्हाला कळेल. सगळ्यात बाहेरची कक्षा म्हणजे आकाश. सगळ्यात तेजाची कथा कोणती? विद्युताची. त्याच्या खालोखाल तेजाची कक्षा कोणती? विद्युताची. त्याच्या खालोखाल आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचा वायू आहे. आपल्याला अगदी रोजच्या व्यवहारात आकाश असतं का? आकाश म्हणजे पोकळी असते. आपण पोकळ्यांनी भरलेले आहोत. अर्थात पोकळ्यांनी भरलेलो आहोत. आपला मेंदू 4 पोकळ्यांनी भरला आहे. अज्ञानाच्या पोकळ्या मेंदू 4 पोकळ्यांनी भरलेला आहे. अज्ञानाच्या पोकळ्या निराळ्या, तिथे भरीव आहेत. आकाश म्हणजे पोकळी असतं. आपण पोकळ्यांनी भरलेले आहोत. आपला मेंदू 4 पोकळ्यांनी भरला आहे. अज्ञानाच्या पोकळ्या निरनिराळ्या. जिथे भरीव आहे असे वाटते तिथेही पोकळ असतं. मेंदूतील पोकळ्यांना व्हेंट्रिकल्स म्हणतात. तिथेही आकाश आहे. पोटात पोकळी नाही का? भूक लागते म्हणजे काय होतं? पोट मोकळं नाही का होत? छातीत पोकळी नाही का? हाडात पोकळी नाही का? जे आपण कठीणात कठीण म्हणतो तिथेही पोकळी आहे. म्हणजे शरीरात आकाश आहे, वायू आहे. पोटात गॅसेस कधी तयार होतात नाही का? पोटात गॅसेस कसे तयार होतात? नाही होत का? शरीरात विद्युत नाही? अरे, इलेक्ट्रॉनच तुमचं शरीर आहे. इलेक्ट्रॉनिक पोटेन्शियल्स म्हणजे मेंदूतून सतत निरनिराळ्या प्रकारची विद्युत तुमच्या शरीराबाहेर पडते आहे. म्हणजेच विद्युतही आहे. माणसाजवळ आणि साध्या वस्तूंमध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टी आहेत. वनस्पतीतील आहेत, तुमच्यात आहेत, माझ्यात आहेत, सगळ्या सृष्टीत आहेत. आकाश आहे, भू, जल, वायू आहे, तेज आहे. त्यापैकी बायफर्केशन जर करायचं झालं तर तुम्ही जे कंट्रोल करू शकाल त्याच्यावर तुमचा ताबा येऊ शकेल. ज्याचं जास्तीत जास्त ज्ञात उपयोग तुम्ही कराल असं काही नाही. वायूवर सुद्धा तुमचा ताबा नाही. नाहीतर पोटात गॅसेस जास्ती झाले म्हणून ओरडता कशाला? ताबा असता तर तुम्ही कंट्रोल केलं असतं. हे करत नाही. त्याच्यावर तुम्ही खरा कंट्रोल करू शकता, ताबा मिळवू शकाल. असं त्यातल्या त्यात जे काही असेल ते म्हणजे जल आणि भू म्हणजे पाणी आणि माती. या 2 तत्वांवर त्यातल्या त्यात तुमचा काही कंट्रोल असतो. हा जो काही तांब्या आहे त्यामध्ये या 2 त्यामध्ये या 2 तत्वांमध्ये अधिक प्रभावी कोण? माती ही बोलून चालूनच स्थायीभाव असलेली आहे. जसा त्यातल्या त्यात आनंद जात ते भावी अतिजलद जातं. ते पाणी दरवेळी परमेश्वर किंवा निसर्ग कशी
निसर्ग काही नवीन रक्त त्यामध्ये या दोन तत्वांमध्ये अधिक प्रवाही कोण? माती ही बोलून चालूनच स्थायीभाव असलेली आहे, पण त्यातल्या त्या जलद जातं ते पाणी. दरवेळी परमेश्वर किंवा निसर्ग काही नवीन रक्त नाही करत. तुमचंच जे नासलेलं रक्त असतं ते पुन्हा शुद्ध करण्याची प्रक्रिया निसर्गाने तुमच्या छातीत तयार केली आहे. दर मिनिटाला नवं रक्त तुमच्या शरीरात रिन्यू पुन्हा नवे करण्याची क्रिया निसर्गाने केली आहे. हे त्या पाण्याचं वैशिष्ट्य आहे. भूला मात्र वेळ लागतो बदलायला. बाकीचे शरीरातले जड कण रिन्यू हात व्हायला वेळ लागतो. तसं दर 90 दिवसात शरीरातल्या रक्ताचा एकही थेंब विकृत झाला, एकही थेंब जुना राहत नाही. सगळं सायकल 7 वर्षात संपतं. थोडक्यात पाणी हे जास्ती प्रवाही, तुमच्यावर जास्ती परिणाम करणारं आहे. पाण्याला स्मृती आहे. मागे मी अनेक पुरावे दिले आहेत. मनशक्तीमध्येही ते पुरावे दिलेले आहेत. नेचरसारखा प्रख्यात मासिकात जी कॉन्ट्रोवर्सी झाली, वाद झाला, त्यामध्ये सुद्धा रशिया आणि फ्रान्सच्या शास्त्रज्ञांनी सांगितलं की असे आम्ही म्हणतो ते बरोबर आहे. यात अबुद्धिवाद काहीच नाही. शास्त्रज्ञात जर मतभेद असला तर एका पक्षाचं मत घेणं यात काहीच चुकीचं नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे की कोणत्याही परिस्थितीत भू आणि जल यावर तुमचा त्यातल्या त्यात ताबा चालतो, वरच्या तत्वांवर नाही चालत. आता दुसऱ्या बाजूनं पाहू. माणसात सगळं आहे, पण आकाशात कुठे विद्युत आहे का रे? वायू आहे का? 300-400 किलोमीटरच्या पलीकडे काय आहे? पोकळी आहे, पण ती तथाकथित आहे. तिथे सुद्धा वायू आहे, विद्युत आहेच. याचं कारण प्रकाशाचा किरण जर खाली येत असेल तर त्याच्यात इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज, विद्युत चुंबकीय लहरी आहेत. म्हणजे इलेक्ट्रिसिटी आहे, हीट, उष्णता आहे. सृष्टीच्या कणाकणात सगळं भरून राहिलं आहे. सगळीकडे सगळं भरून राहिलेलं आहे. हा एक जगातला चमत्कार आहे, पण ते आपल्या लक्षात येत नाही. माणसापुरतं बोलायचं झालं तर आणि 5व्या अध्यायापुरतं बोलायचं झालं तर भू आणि जल यांची जी काही गती आहे ती अधिक जीवन व्यापणारी आहे. आपल्या देहात जास्तीत जास्त काय व्यापलं जातं? गतिमान आहे पाणी. म्हणून आपण जे जगतो त्याला जीवन म्हणतो. जीवन म्हणजे पाणीच. या पाण्याची शक्ती तुम्ही जर समजून घेतली, तिच्यात कमीत कमी पाप आणि जास्तीत जास्त पुण्य करावं. त्याचे अनेक प्रकार सांगितले आहेत. त्याची शुद्धी योग्य तऱ्हेने सांगितलेली आहे. उत्तम विचार करायचा आणि प्रतिक्षण शुद्ध करा. प्रोक्षण म्हणजे तरी काय रे? नुसतं प्रोक्षण करून चालत नाही. गायत्री यज्ञ करून चालत नाही. नुसता 12 वर्षांचा तो सोहळा असतो. पुरश्चरण म्हणतात. त्यापैकी पुरश्चरणामधला चर म्हणजे चालणे, वागणे गेलं बाजूला. पुरणच उरतं सगळं. तीर्थयात्रेला गेल्यावर मावंद असतं. पुरश्चरण रामदासाचं आणि आमचं पुरण. त्यात चरण आहेच. पुरणचरण म्हणजे पुरश्चरण. असली व्याख्या करून पक्वान्नाला विकलेली तपश्चर्या बरोबर नाही. जरा सण दिसला की घातलाच त्याला साखरेत आम्ही. गणेश चतुर्थीला काय? मोदक. पाडव्याला काय? श्रीखंड. सगळं जिभेवर पाठ आहे. प्रत्येक सण घ्यायचा आणि त्याला साखरेत बुडवायचा. हाच तर आमचा धंदा चालला आहे. कुठे बेसनाच्या संगतीत, कुठे दुधाच्या संगतीत, कुठे गव्हाच्या संगतीत, मग कुठेतरी साखरेत बुचकळायचं त्याला. त्याचं नाव सण. या सगळ्याला सणसणीत थप्पड देऊन बाजूला केलं पाहिजे. सण कसले साजरे करता? तुम्ही विचार तर करा. आपल्याला सुख पाहिजे आहे का? पण मुळात ज्ञाना एवढं सुख तुम्हाला कुठे मिळेल?
ते पहिल्यांदा घ्या. गीतेत भिजा असं माझं तुम्हाला सांगणं आहे. गीता हे दोघ्या गोपालनंदन म्हणजे दो गद्दा अशी कोणीतरी व्याख्या केली आहे. तसं नाही करून चालत. आपण मुळाशी गेलं पाहिजे. गीता सांगते ते एकच की तुम्हाला आयुष्यात सुखदुःखाचा विचार करायचा असेल तर व्याख्या करा. ती त्यांनी करून दिली आणि सांगितलं सुख जरूर घ्या, पण ते ज्ञानानं घ्या, संयमानं घ्या. सुखसुद्धा तुम्हाला पाहिजे. जगण्यासाठी आवश्यक ती प्रेरणा सुखाने मिळते, हे मला कबूल आहे. पण त्याचा अतिरेक करू नका, त्यात अडकून पडू नका. व्याख्या केल्यानंतर मग थोडंसं सुख घ्याल तरीसुद्धा त्याला गंमत वाटेल. गमतीतच तर तुम्ही अडकून पडलात तर जीवनही जाईल आणि मृत्यू कधी टळणार नाही, तो नाहीच. कोवर्ड्स डाय मेनी टाइम्स बिफोर देअर डेथ म्हणून म्हणतात. भित्री माणसं रोज मरतात भीतीने. हे काय होईल, ते काय होईल. अरे होईल काय? दोनच पर्याय आहेत आयुष्यामध्ये. एक तर मी चूकच करू नये, दुसरं चूक केल्यावर मोकळ्या मनानं क्षमा मागावी आणि म्हणावं पुन्हा ही चूक करणार नाही. तिसरा पर्याय कुठे आहे? बस, भ्यायचं काय कारण आहे? निर्भयपणानं सांगावं होय होय मी चूक केली. सो व्हॉट? आय एम ग्लॅड टू कमिट मिस्टेक. आय एम ग्लॅड टू ॲडमिट माय मिस्टेक. मला अभिमान वाटतो हे सांगायला की होय मी चूक केली होती आणि लगेच निर्भयपणानं सांगणार ती सुधारायला मी लागलो आहे. ही शांती, हा पराक्रम, हे ज्ञान की मी कोणत्याही प्रकाराने सुखात अडकणार नाही. मी ज्ञानतृप्त होईन. मी ज्ञानतृप्त सुख घेईन. धर्माने तुम्हाला सुख नाकारलेलं नाही. सुख त्याने तुम्हाला ज्ञानशुद्ध करून दिलेलं आहे. त्याचं नाव गीता. हे गीता जे आहे ते शांतच ते ज्ञानाचं गीत आहे. भगवद्गीत आहे. भग म्हणजे भागून जाणं नव्हे, पळून जाणं नव्हे. भग म्हणजे भागून जाणे नव्हे, पळून जाणे नव्हे. जीवनातनं भाग्याचं जीणं जगणं आणि भाग्य ज्ञानापेक्षा श्रेष्ठ कोणाचं असेल? अशा प्रकारे तुम्ही हे 6 अध्याय आत्मतृप्त करून घ्या. स्वतःमधले समाविष्ट करून घ्या की मी हे ज्ञानमय जीवन जगेन. अशा पिढीला हे आवश्यक आहे. मोठ्या पिढीला आवश्यक आहे. सगळे अध्याय सलग आहेत. 1 ते 6 अध्याय हे एक विलक्षण स्तबक आहे. स्तबक म्हणजे विभाग, उत्कृष्ट विभाग आहेत. मी तुम्हाला एक गमतीशीर गोष्ट सांगतो. गीतेमध्ये 6 अध्यायांचे 3 भाग आहेत. रज, तम आणि सत्व. गीतेनं तुम्हाला विशेष चांगली गोष्ट सांगितली आहे. पहिल्या 6 अध्यायात सत्व आहे. दुसऱ्या 6 अध्यायात तम आहे आणि तिसऱ्या 6 अध्यायात रज आहे. दुर्दैव एवढंच आहे की हे नेमकं व्हायला पाहिजे होतं. दुर्दैव एवढंच आहे की हे नेमकं उलटं व्हायला पाहिजे होतं असं माझं मत आहे. पहिले 6 अध्याय तमाचे, दुसरे 6 अध्याय रजाचे, तिसरे 6 अध्याय सात्विकतेचे आणि नंतर गुणातीततेचे असे व्हायला पाहिजे होते. विकास उलटा झाला. याचं कारण दुर्दैवाने अर्जुनाला प्रवृत्त करणं, युद्ध सन्मुख नेणं हेच मुळी कृष्णाचं काम. दुर्दैवाने अर्जुनाला विकास उलटा झाला. याचं कारण दुर्दैवानं अर्जुनाला प्रवृत्त करणं, युद्ध सन्मुख नेणं हेच मुळी कृष्णाचं काम होतं. त्यामुळे नाईलाजाने पहिल्यांदा अर्जुनाचा सात्विक प्रश्न जो होता त्या सात्विक भूमिकेवर कृष्णानं अर्जुनाला ठेवलं असतं तर कृष्णाचं तर कृष्णाचं काम साधलं नसतं. कारण हा आधीच हातपाय गाळून बसला होता आणि
तो म्हणतो तो म्हणत होता, कशाला लढायचं, दुसऱ्याला त्रास देऊन आपण कशाला जय मिळवायचा. हा एक सत्वगुणाचा भाग आहे, ताकद आहे, कुणाला त्रास देणार नाही. हा खरा खरा हा सत्वगुणच नाही का रे. हा सत्वगुणच नाही का रे. गीतेचा विकास कसा झाला हे ज्याला समजलं नाही त्याला गीता समजली नाही. गीतेला आध्यात्मिक विकास तम, रज, सत्व आणि गुणातीतता असा आहे. दुसरा अध्याय नीट तपासा. गीतेचा आध्यात्मिक विकास तम, रज, सत्व आणि गुणातीत असा आहे. दुसरा अध्याय नीट तपासा. मी सांगतो ते समजायला अवघड आहे. मोठ्या लोकांसाठी मी सांगतो आहे. धाकट्या लोकांना समजलं तर त्यांचं नशीब. कारण ते आज मोठ्या लोकांच्या निमित्तानं समोर बसले आहेत. पण मला मूळ म्हणून सांगायचं आहे. ज्यांनी गीतेबद्दल विचार केला आहे त्याच्याबद्दल मी हे सांगतो आहे. आध्यात्मिक रीतीने गीतेचा विकास लक्षात घ्या. नुसती गीता कृष्णाने अर्जुनाला सांगितली असे समजू नका. त्यानं उद्धव गीता सांगितली. अनुगीता ही त्यानेच अर्जुनाला सांगितली. त्याचा अभ्यास झाला पाहिजे. मग दुर्दैवानं माणसाला रजोगुणाकडे म्हणजेच व्यावहारिक प्रवृत्तीकडे लक्षच नसल्यामुळे रजोगुणाकडे म्हणजे व्यावहारिक प्रवृत्तीकडे जायचं असल्यामुळे कृष्णाला सांगावं लागतं की सत्वगुणाचा अर्थ हा आहे. तमोगुण जो तुझ्यात शिरला आहे तो कमी कर. 7 ते 12 अध्यायात तो आहे. त्यात तमोगुणाचं चमत्कारिक मिश्रण झालं आहे. कृष्ण त्याला म्हणतो आहे की अरे मी सगळीकडे आहे. अर्जुन म्हणतो नाही, तू मला एकदा दर्शन दे, मला एकदा पाहायचं आहे. म्हणजे मी कट्ट्यावर बसलो आणि तू मला सर्व दाखव. तू फिर आणि मी बसतो इथेच. कृष्ण म्हणतो मी ढगात आहे, सावलीत आहे, पक्षात आहे. हा कृष्ण फिरतो आहे आणि अर्जुन एका जागी बसला आहे. कृष्ण काम करतो आहे आणि हा तमोगुणासाठी लोडाला टेकून बसला आहे. अर्जुनाने विचारलं म्हणून कृष्णानं सांगितलं मी खरा हा असा आहे. हे सांगितल्याबरोबर हा म्हणतो तोंड मीठ. म्हणजे एखाद्या लहान मुलाला सांगावं, तो बिचारा खरं सांगायला गेला तर बाप म्हणतो तोंड मीठ. तसं या अर्जुनाचं आहे. थरथरत्या शब्दात तो म्हणतो आहे मला तुझं रूप पाहावत नाही रे, तोंड मीठ. मग गाढवा पहिल्यांदा म्हणालास कशाला रे हे. अशा प्रकारे 7 ते 12 पहिले 5 ते 12, 13 ते 16 अशा प्रकारे 7 ते 12 अध्याय हे तमोगुणाचाच आविष्कार आहे. फार झालं आता. 12 अध्याय बडवलं याला. अज्ञान याचं झाडून टाकण्यासाठी. पण हा पुन्हा धुळीने भरलेला आहे तो आहेच. तेव्हा पहिल्यांदा याला कुठे लावायचा? लढाईच्या रथाला. शेवटी 13व्या अध्यायापासून कृष्णाने धडाका सुरू केला आहे की 13व्या अध्यायापासून कृष्णाने धडाका सुरू केला आहे की तू कामाला लाग. मी तुम्हाला नीट समन्वय लावून देतो आहे. गीता तुम्हाला नीट समजून घ्यायची असेल तर वरवर समजून उपयोग नाही. ती संधी
ती ती सोपी नाही. तर वरवर समजून उपयोगी नाही, ती सोपी नाही. आध्यात्मिक गीता तुम्हाला इथे समजणार नाही. उद्धव गीतेत, ती अनुगीतेत जो समन्वय समजेल तो समन्वय समजेल. तिथे उद्धवाने काही केलं नाही आणि अर्जुनाने पुढे आपला रजोगुण सोडला नाही. याचं कारण अर्जुना लोडाला टेकूनच विचारत होता. गमतीशीर गोष्ट आहे ती. 36 वर्षांनी अर्जुन म्हणाला, सिंहासनावर बसून लोडाला टेकून कृष्णा, त्यावेळी रणांगणावर जी गीता सांगितली होतीस ती काय छान सांगितली होतीस रे. पुन्हा एकदा पुन्हा सांग. आता कृष्ण म्हणाला, ठेचा खात असताना याला अक्कल कळली नाही. आता असा लोडाला टेकून बसल्यावर काय कळणार? अर्जुन म्हणाला, मी विसरलो तू काय सांगितलं होतंस ते. पुन्हा सांग ना. कृष्णानं त्याला उत्तर दिलं, तू विचारलास तसा गड्या, मीही विसरलोच काय सांगितलं होतं ते. पहा, कृष्णाचं किती गमतीदार उत्तर आहे. तो म्हणाला, कृष्णानं त्याला उत्तर दिलं आहे, तू विसरलास असा गड्या, मीही विसरलोच काय सांगितलं होतं ते. पहा, कृष्णानं किती गमतीदार उत्तर दिलं आहे. तो म्हणाला, तू विसरलास ना, मीही विसरलो. अनुगीतेत हे उत्तर आहे. आता त्याला सांगून उपयोग काय? ठेवा खाताना हे जमायचंच नाही. त्याला सांगून काय उपयोग? ठेचा खाताना जे समजलं नाही ते लाडू खाताना समजणार आहे का? की खीर खाताना समजणार आहे? आली का पुन्हा खीर? काय वाटेल ते झालं तरी तू एवढ्या सोप्या गोष्टीनं जीवनाचं तत्त्वज्ञान नाही समजून घेऊ शकत. तू सुख जरूर भोग, फक्त त्याला लिप्त होऊ नकोस, एवढंच माझं म्हणणं आहे. किती चिकटशील? याचं कारण ते दुःखाचं भूत सुखाचा पांघरून घेऊन फक्त तुला चिकटायला आलेलं आहे. हे तुला समजत नाही. प्रत्येक सुखाच्या भूताला तू कवटाळायला नकोयस. त्याच्याकडे त्याच्या आत काटे असतात. त्याचा गाभा दुःखानं भरलेला असतो. जातोस कुठे तू? फक्त सुख मागतोस, मिळत नाही. या दुनियेत तशी सोय नाही. हेच तीनदा कृष्ण सांगतोय. हेच 6व्या अध्यायाचं सार आहे. मला पालकांना मुद्दाम सांगायचं आहे की या सिक्वेन्सने अनुक्रमाने हे 6 अध्याय समजून घ्या. आणि आम्ही तरुण पिढीला मुद्दाम असं सांगतो आहोत की केवळ सुखाचा ध्यानरूप विचार कराल तरच सुटाल तुम्ही. गतिमय विचार कराल की आम्ही तरुण आहोत, घुसमटलेले आहो, आमचं तारुण्य आता कशाला आम्हाला थांबवता? तारुण्य म्हणजे उत्साहाचा भर आहे, फास्ट लाईफ आहे, प्रगती व्हायची आहे आमची. तर तर प्रगतीचा ज्याला ध्यास लागला असेल, फक्त वैयक्तिक महत्वाकांक्षेच्या गतीचा, त्या प्रगतीमध्ये शेवटी अधोगती आहे. कारण गतीचे नियम सगळीकडेच आहेत. तुम्ही तारुण्यात जर अतिशय महत्वाकांक्षेने पिढलेले असाल आणि आर्थिक गतीचा कोटा तुम्ही खर्चून टाकाल तर उरेल काय? शेवटी अधोगतीच होईल तुमच्या आयुष्यामध्ये. पहा, नेमकं अधिक कोटा तर अतिशय महत्वाकांक्षेने पिढलेले असाल आणि आर्थिक गतीचा कोटा तुम्ही खर्चून टाकाल तर उरेल काय? शेवटी अधोगतीच होईल तुमच्या आयुष्यामध्ये. गतीचा साठाच मुळी मर्यादित आहे. तो जर तुम्ही खर्च कराल तर संपेल. आता इंद्रियांवर तुमचा ताबा आहे, तोपर्यंत काहीतरी करा. एकदा तुम्ही गलितगात्र झालात, हलद्वैनी इंद्रियांनी तुमच्यावर
ताबा घेतला की अरे देवा, मी काय करू? अरे, करतोस काय? तुझं सगळं करण्याचं सामर्थ्य संपलं आहे. ज्या वेळेला लोक म्हणतात इतक्यात काय, हरिहरी करण्याची ही वेळ आहे काय? आमच्यात तारुंग्याला आमच्यात आयुष्याचं निर्माल्य झाल्यानंतर देवदेव म्हणत त्याच्या पायावर जाऊ. अरे, तू कशाला जातोस? तू गळून पडशील निर्माल्यासारखा आणि म्हणशील देवा, धाव रे पाव, गुंड पुंडलिक लागून राहिलेत काय आपण पुंडलिक रागून राहिलेत काय आपण, की आपण बसू मटकन खाली आणि तिथेच देवाने गावात हवं निर्माल्य निर्माल्य देवा थांब, देवा धाव रे धाव, पुंडलिक रागून राहिलात काय आपण, की आपण बस मटकन खाली आणि तिथेच देव धावत यावा. निर्माल्य झाल्यानंतर कोणी तुमचं ऐकायला येणार नाही. निर्माल्याला शब्द नसतात, ताज्या फुलाला सुगंध असतो. ते पहा ना. तारुण्याचा थोडा भाग जरी तुम्ही पाहिलात तरी देव संतुष्ट होईल. तुमच्या हातात आहे. तुमची जोपर्यंत इंद्रियांवर सत्ता चाललेली आहे त्यावेळी तुम्ही जागे व्हा. आम्हाला अभिमान वाटतो की आमच्याकडे येणारी तरुण पिढी अशी म्हणतात की होय, जीवनाकडे आम्ही या तऱ्हेने पाहायला शिकलो. आमचं भाग्य आहे. आम्ही इथं आलो. आम्ही जरूर चांगले काम करू, ज्ञान घेऊ, संयम करू, आयुष्य हेतुसिद्ध करू. जे टिकतात, ज्याचं आयुष्य हेतुशुद्ध करू, जे टिकतात त्याचं कल्याण झाल्यापासून राहणार नाही. नेता शिक्षण योजनेच्या या 4 वर्षानंतर तुम्हाला असं दिसेल की जे लोक यामध्ये टिकतील त्यांना कल्याणाचा परम अनुभव येईल. मला कसलीही शंका नाही. 5व्या अध्यायात तरुणांना सतत सांगितलं आहे की जीवनाला भिवू नका. जीवन म्हणजे पाणी. या अर्थाने पाप आणि पुण्य या दोन्हीचा योग येऊ शकेल. कोणचा घ्यावा हे तुम्ही ठरवा. आता सुख घ्याल तर नंतर दुःखाशिवाय तुम्हाला काही उरणार नाही. तुमच्या तारुण्य सुखाला साठा तुम्ही एकदाच लुटून घेतल्यानंतर ते उरेल ते फक्त त्याच्या पूर्ण विरुद्ध उरेल. हे गीतेचं सांगणं आहे. गती प्रतिगतीचा नियम 5व्या अध्यायात सांगितला आहे. पाण्यासारखा जलद असा प्रवाही गोष्टीत तुम्हाला तो अधिक तऱ्हेने या किंवा त्या बाजूला वळवता येईल. सुखाच्या किंवा दुःखाच्या, नियमाच्या बाजूला किंवा नियम डोळ्यांच्या बाजूला. आता तुमचा इंद्रियांवर कंट्रोल आहे. आज तुम्ही म्हणता ते करू शकाल. पाहिजे तिकडे जाऊन येऊ शकाल. आज तुम्हाला पाय आहेत, हात आहेत, धडधाकट शरीर आहे. आता तुम्ही जे काही ठरवीत आहात आता तुम्ही जे काही कराल, आज तुम्हाला पाय आहेत, हात आहेत, धडधाकट शरीर आहे. आता तुम्ही जे काही कराल त्याच्या नेमकी उलटी फळं मिळतील. हे गीतेच्या 5व्या अध्यायाचं सार आहे. म्हणून आता तुम्ही तुमच्या जल सामर्थ्यावर म्हणूनच आता तुम्ही तुमच्या जलसामर्थ्यावर जे स्वीकाराल ते संस्कार नेमके असे करा की त्यांची फळं नेमकी तुम्हाला नंतर सुखावह होतील. तारुण्यात कष्ट पडले तर निभावून जातं. वृद्धपणी सुखसुद्धा पुरेसं भोगवत नाही. अशा परिस्थितीत निभावून जातं. वृद्धपणी सुखदुःखसुद्धा पुरेसं मागवत नाही, कारण परिस्थिती
कष्टकारी आहे आणि तर निभावून जातो. वृद्धापणी सुखसुद्धा पुरेसं भोगवत नाही अशी परिस्थिती येते. दान आहेत पण दान आहेत पण पण सणे नाहीत. दात आहेत पण चणे नाहीत. चणे आहेत पण दात नाही. ही आयुष्याची कथा आहे. अशी अवस्था होते. ही म्हणच आहे. आपल्याला गीता फक्त स्वाररूपाने एकत्र करून हे शहाणपण सांगितले आहे आणि ते 5-10 ओळीत आपण शिकलो आहोत. आतापर्यंतचे हे जे 6 अध्याय होते, हे जे 6 अध्याय झाले ते या निसर्गाने ते या निमित्ताने मी तुमच्यापुढे ठेवले आहेत. पुन्हा एकदा एकत्र विचार करा, सारासार विचार करा. अत्यंत प्रेमानं या गीतेकडे पाहायला शिका. तिचं मर्म पहा. यातून उत्कृष्ट असं भू आणि जल तुमच्या देहाच्या रसायनात आहे. सगळं सार्थकी लावा. सुदैवानं तुम्हाला ज्ञानाचं प्रेम जागृत झालं आहे. ते कृतीतनं सार्थक करा. एवढंच गीतेचं म्हणणं आहे आणि तेच मी तुम्हाला सांगतो आहे. ओम शांती शांती शांती.